युवा प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. पारशिवनी ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था धापेवाडा नियोजित जनहित लोककला सेवा संस्था धापेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने लोककलावंतांच्या भव्य मेळावा गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजतापर्यंत तक्किया मारुती देवस्थान पारशिवनी येथे लोककलावंतांचा मेळावा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार प्रकाश जाधव, रामटेक लोकसभा क्षेत्र. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नरेश बर्वे, सामाजिक कार्यकर्ता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे गोपालजी कडू, दीपक भोयर, पुरुषोत्तम थोटे, मधुकर बेले, मोरेश्वर फुलबांदे, ज्ञानेश्वर बडवईक, अजितराव कोरडे, दशरथ आखरे, डॉक्टर इरफान शेख, नानाजी बावने, मधुकर भोयर, युवा प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे, शाहीर गणेश मेश्राम, तुमसर बाबारावजी दुपारे, निशा खडसे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले. याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील युवा प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यांनी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन गीत सादर केले. त्याप्रसंगी त्यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक बाबारावजी दुपारे, निशा खडसे, शाहीर मोरेश्वर मेश्राम, शाहीर अंबादासजी नागदेवे, शाहीर कुणाल झलके, शाहीर गणेश मेश्राम, शाहीर आर्यन नागदेवे, श्रीकांत नागदेवे, शाहीर राजेंद्र बावनकुळे, रवींद्र दुपारे, युवराज अडकणे, शाहीर रमेश रामटेके, भाऊरावजी राऊत, अनिल पारखी, गायिका पल्लवी नगराळे, गायिका माधुरी कडसकर, गायिका संगीता गुंडाने, गजानन वडे, भीमशाहीर प्रदीप कडबे, गायिका ज्योत्स्ना मेश्राम. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबारावजी दुपारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन निशा खडसे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते.